हरि ओम। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि ओम। हरिओम. पण गेल्या वेळेला 35, 36 आणि 37 असे 3 श्लोक बघितले होते. त्यामुळे त्याची आपण रिव्हिजन करून मग आज पुढचे श्लोक बघूया. 35वा श्लोक म्हणते मी. एतान्न हन्तुमिच्छामिघ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः किन्नु मही कृते. आपण आता बघितलंय की श्रीकृष्णाला अर्जुन आपली भूमिका पटवण्यासाठी वेगळी वेगळी आर्ग्युमेंट्स तो करतोय की तो युद्धभूमीवर 2 सेनांच्या मधोमध गेल्यानंतर त्याला सगळे स्वजन दिसतायत, आपले मामा, काका, बंधू, मित्र, ज्यांच्याबरोबर आपण लहानपणापासून खेळलो, आपले विशेषतः गुरु, ह्या सगळ्यांची लढायचं म्हणजे त्याला आता अगदी नको नको झाले. आणि वीरवृत्ती त्याला सोडून गेलेली आणि कृपा वृत्ती त्याच्या मनामध्ये आलेली आहे. कृपया परया विष्टः असं आपण मागे एका श्लोकामध्ये बघितलं की त्याला दया येते की ही अवस्था खूप दयनीय आहे आणि या स्वजनांना मी कसं मारू. तर इथे या श्लोकापासून हा त्याचा मोह अधिकच वाढलेला आपल्याला दिसतो की हे माझे स्वजन आहेत. या मोहामध्ये तो अधिक 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 गुरफटत चाललाय. इथे तो श्रीकृष्णाला मधुसूदन असं संबोधन वापरतो. मधु नावाच्या दैत्याचा नाश करणारा तो मधुसूदन. हे संबोधन वापरण्याचं कारणही आपण पाहिलं होतं की मधु हा दैत्य होता, म्हणजे तो स्वजनांचा वैरी होता, म्हणून कृष्णाने त्याचा वध केला. पण आता तो असं सुचवतोय त्याच्यातनं की आता हे जे समोर आहेत ते काही माझे वैरी नाही आहेत, ते माझे स्वजन आहेत. त्यातल्या बऱ्याच जणांचं अजूनही माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ह्याच्यात काही तुझे सुद्धा भक्त आहेत. तर कृपा करून तू मला यांना मारायला लावू नकोस, असं त्या मधुसूदन या संबोधनातनं अर्जुनाला अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णाला सुचवायचंय. आणि तो म्हणतो की 3 त्रैलोक्याच्या राज्यासाठी सुद्धा मी यांना मारणार नाही, मारू इच्छित नाही. आणि ह्यांनी जरी मला मारलं तरी सुद्धा मी त्यांना मारणार नाही. तर हे आपण बघितलं होतं की हे शब्द कुठून आले अर्जुनाच्या तोंडून. तर अर्जुनाला जो संदेश पाठवण्यात आलेला होता धृतराष्ट्राकडून संजयाच्या मार्फत, त्याच्यात त्यांनी जे शब्द वापरले होते, ज्या सगळ्या कल्पना त्याच्या मनात बीज पेरली होती, त्याला आता अंकुर फुटतायत अर्जुनाच्या या दोलायमान अवस्थेमध्ये. मग तेव्हा तो म्हणतो, धृतराष्ट्राने असा संदेश पाठवलेला असतो की अगदी पृथ्वीचं राज्य जरी तुम्ही मिळवलं, पण ते तुम्हाला माहिती असेल की तुम्ही तुमच्या आचार्यांना म्हणजे गुरु द्रोण, भीष्म, कृप, अश्वत्थामा ह्या सगळ्यांना तुम्ही मारून हे मिळवलं असेल तर काही तुम्हाला सुख आणि शांती मिळेल का? ती मिळणारच नाहीये. त्यामुळे तुम्ही हे पाप करू नका आणि या चांगल्या मार्गावरून भ्रष्ट होऊ नका. तर हा त्याच्याही पुढे जातोय की पृथ्वीचं राज्य असे शब्द धृतराष्ट्रांनी वापरले होते. तो म्हणतो की 3 लोकांचं राज्य जरी दिलं तर पृथ्वीची काय कथा. एतान घ्नतः अपि, म्हणजे यांनी जरी मला मारलं तरीही मी मारणार नाही. तर ह्याच्या पाठीमागे काय त्याचं आहे की एक कल्पना असेल त्याची किंवा विचार असेल की समजा आपण युद्ध थांबवलं तर पांडवही युद्ध थांबवतील आणि मग आपण युद्धातनं निवृत्तच झालो सगळे मिळून की कौरव काय करतील, कौरव कोणाशी लढणार आहेत. पण हाही त्याचा एक भ्रम आहे. कारण कौरवांना युद्धाची खुमखुमी प्रचंड आहे आणि कशावरून ते युद्ध निवृत्त होतील म्हणजे हे सगळा एकांगी विचार अर्जुन करत बसलाय, कारण की त्याला मोह झालेला आहे. श्रीकृष्ण सुद्धा जर बोलत असता तर त्याला म्हणला असता की अरे बाबा, तू कुठल्या कल्पनेच्या राज्यामध्ये विहार करतोयस. ते एवढे जर सज्जन असते की तू निवृत्त झाल्यानंतर निवृत्त, तर मग ही युद्धाची वेळच नसती ना आली. ती आलीये. ह्याचाच अर्थ तुझा असा एकांगी विचार बरोबर नाही. आणि उलट तू जर युद्ध थांबवलंस
तर आणि मारला गेलास तर तुझ्यावर अवलंबून जे तुझे भाऊ आहेत, पूर्ण पांडव सेना आहे, द्रौपदी आस लावून बसलेली की माझ्या अपमानाचा बदला कसा तू घेतोस, ह्या सगळ्यांचं रक्षण कोण करणार? म्हणजे उलट जे खरे खरे स्वजन आणि सज्जन आहेत त्यांना तू दुर्योधनांच्या तोंडी दिल्यासारखं होणार आहे. त्यांना रान मोकळं मिळेल आणि वाटेल तसे त्यांचा ते संहार करून मोकळे होतील. म्हणजे उलट तुला जास्त पाप लागणार आहे. पण ही सगळी दुसरी जी बाजू आहे युद्ध न करण्याची, ती आता अर्जुन पूर्ण त्या मोहाच्या आहारी गेलेला असल्यामुळे त्याचा विचारच करणं त्यांनी थांबवलं. म्हणजे त्याला ते सुचतच नाहीये विचार. आणि मग आपण हे म्हटलं की बाबा इतका त्याचा स्मृती विभ्रम हा कशामुळे झाला? तो संमोहामुळे झाला. आणि तो संमोह कशामुळे झाला? तर तो मायेमुळे झाला. माया म्हणजे काय? तर मी आणि माझं. ते त्याला वाटतंय की मी लढणार आहे आणि त्याच्यानंतर जे मिळणारं राज्य ते मी उपभोगणार, असा त्याचा कर्ता भाव जागृत झालेला आहे. आणि हे सगळे माझे स्वजन आहेत, मी यांचं संरक्षण करू इच्छितो, असं सगळं मी आणि माझं याच्या जंजाळात तो गुरफटलेला आहे. कारण तो पूर्णपणे आता देहबुद्धीवरती आहे. कारण सर्व नात्यांचा त्याला आता खूप एकदम पुळका आलेला आहे त्याला म्हणून. आणि ही सगळी नाती ही खरी म्हणजे फक्त देहाशी संबंधित असतात आणि हे त्याला आता कळत नाही. आता पुढचा श्लोक 36वा. निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीतिस्त्याग जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. याचा अर्थ असा आहे की हे जनार्दन, धृतराष्ट्राच्या पुत्रांना कौरवांना ठार मारून आम्हाला कोणतं सुख मिळणार आहे किंवा आमचं काय भलं होणार आहे? आम्हाला कुठलंच सुख मिळणार नाही. ऐहिक पण मिळणार नाही आणि स्वर्ग वगैरे जी पारलौकिक जे फायदे आहेत तेही मिळणार नाही. कारण की हे आतेताई असले तरी त्यांना ठार मारल्यामुळे आम्हाला पापच लागणार. आम्ही पापाचेच धनी होणार आहोत. आमचं चांगलं तर काही होणारच नाही. आता इथे आपण जनार्दन याचा अर्थ बघितला होता की जो प्रलयकाली सगळ्या लोकांचा संहार करतो त्या विष्णूला जनार्दन म्हटलेला आहे. आणि हा संहार जरी तो करत असला तरी तो सगळ्यापासून अलिप्त असल्यामुळे त्याला मात्र काहीच पाप लागणार नाहीये. तेव्हा तुला काही पाप लागणार नाहीये ना, या सगळ्यांचा संहार तुझ्याच हातून होऊ दे, मी त्या पापाचा धनी होत नाही, असं अर्जुनाला म्हणायचंय. आणि आतताईनं म्हणजे आतताईंचा संहार म्हणजे कौरवांचा हे वर्णन करणारा हे विशेषण आहे आतताई. आणि मग आपण वसिष्ठ स्मृतीमधला एक श्लोक बघितला होता, त्याच्यामध्ये आतताई लोकांची 6 लक्षणं सांगितलेली आहेत की ते कसे असतात. अग्निदहा म्हणजे जाळणारे, जाळून एखाद्याला मारणं. गरदहा म्हणजे कुणावर विषप्रयोग करणं. शस्त्रपाणी म्हणजे कुणावर शस्त्र घेऊन मारण्यासाठी त्याच्यावर धावून जाणं. धनापहा एखाद्याचं धन त्याच्याकडून लुबाडून घेणं. क्षेत्रदारापहारी च, क्षेत्र म्हणजे राज्य किंवा शेत किंवा जमीन, दारा म्हणजे बायको, यांचा अपहार करणं, त्याच्यापासून ते हिसकावून घेणं. अशा ह्याच्यापैकी कुठलेही असे हे 6 जे आहेत ते दोष हे आतताई लोकांच्या मध्ये असतात. त्याच्यातला कुठलाही एक जरी दोष असला तरी त्याला आतताई म्हणतात. आणि कौरवांच्याकडे तर हे 6च्या 6 दोष आहेत, अगदी छान पैकी आहेत, विराजमान आहेत असं म्हणून. त्यांनी ते आपण सगळं बघितलं होतं की हे 6 दोष त्यांना कसे 100% लागू पडतात. आणि म्हणून दुसऱ्या एका स्मृतीमध्ये असं म्हटलेलं आहे की जे आतताई असतील ते जरी गुरुपदावर असतील किंवा वयाने लहान असतील किंवा वयाने फार मोठे असतील किंवा ब्राह्मणांसारखं पवित्र कुलामधले असतील तरी त्यांचं वय किंवा त्यांचं कुल किंवा त्यांचं ज्ञान कशाचाही मुलाहिजा न ठेवता राजांनी त्यांना ताबडतोब मारावं आणि जीवे मारावं. म्हणजे त्यांचा जीव घ्यायला तरी काही त्याच्यामध्ये पाप लागत नाही. सगळ्यांच्या समोर जरी मारलं तरी चालेल, एकांतात मारलं तरी चालेल, पण कुठल्याही प्रकारे त्यांचा काटा काढावा, असं स्मृती ग्रंथांनी आपल्याला पूर्ण मुभा दिलेली आहे. म्हणजे कायदेशीर अलाउड आहे हे करणं. आता अर्जुनाने सुद्धा स्मृती ग्रंथ म्हणजे धर्मशास्त्र वाचलेली आहेत, पण परत तो मोहाच्या आहारी गेल्यामुळे त्याचं सगळं ज्ञानावर आवरण पडलेलं आहे आणि तो अत्यंत एका बाजूनीच फक्त विचार करतो आहे. आपण हे बघता बघता श्रुती ग्रंथ स्मृती ग्रंथ यांचाही विचार केला होता.
स्मृती ग्रंथामध्ये समाजामधल्या विविध घटकांच्या मध्ये चांगलेपणा राहावा, एकोपा राहावा या दृष्टीने वेगवेगळे जे समाजाचे घटक पक्ष असतात त्यांच्या ड्युटीज, त्यांची कर्तव्य आणि त्यांचे अधिकार हे सगळे वेल डिफाईन्ड असतात. कुणी कधी कुठल्या बिकट प्रसंगी कसं वागावं, कसं वागू नये, कुणाचा सल्ला घ्यावा, काय करावं, काय करू नये, अशी सगळी आचारसंहिता त्याच्यामध्ये दिलेली असते. आणि सर्व राजे लोकांना जसं युद्धाचं प्रशिक्षण दिलं जातं की नाही, तसं त्यांना ह्या स्मृती ग्रंथांचं म्हणजे धर्मशास्त्राचं सुद्धा नीतिशास्त्राचं उत्तम प्रशिक्षण दिलं गेलेलं असतं. कारण की ते पुढे राजे झाल्यानंतर त्यांच्या पुढे वेगवेगळे निवाडे उभे राहणार असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्यांना निर्णय घ्यावे लागणार असतात. त्यावेळेला त्यांना कशाच्या आधारावर निर्णय घ्यायचं, तर हे सगळे धर्मशास्त्रामध्ये जे नियम आहेत ते त्यांना माहिती लागतात, म्हणून त्यांना हे शिकवलं जातं. आता पुढचा 37वा श्लोक. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. इथे या श्लोकात असं म्हटलंय की म्हणून हे स्वतः माझे जे बांधव आहेत त्या धार्तराष्ट्र म्हणजे या सगळ्या कौरवांना आम्ही मारणं लागत नाही, आम्ही मारणं योग्य होणार नाही. हे माधवा, म्हणजे स्वतःच्याच बांधवांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ. मागचाच विषय थोडासा पुढे याच्यामध्ये 37व्या याच्यामध्ये आलेला आहे. आणि इथे ज्ञानेश्वरांनी एक छान कल्पनाच म्हणावी लागेल ती, पण ती कल्पना अर्जुनाच्या मनामधले भाव खूप सुंदर पद्धतीने व्यक्त करतात. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की इतक्या जन्मांच्या, अनेक जन्मांच्या पुण्यामुळे आम्हाला तुझं, म्हणजे श्रीकृष्णाला उद्देशून अर्जुन म्हणतो, अनेक जन्मांच्या पुण्याईनी आम्हाला तुझं सान्निध्य, तुझा सहवास लाभलाय. आणि जर आम्ही हे पाप केलं, पापाचे धनी झालो, तर तू आमच्यापासून दूर होशील. इथे त्यांना एक सांगायचंय की जिथे पापकर्म केली जातात तिथे परमेश्वराचं अस्तित्व, वास्तव्य हे नाही असू शकत. ही एक बाब त्यांना जाता जाता सांगायची. आणि तू आमच्या बरोबर असशील तरच आम्हाला सुख लाभेल. तुझ्या बरोबर असण्याने आम्हाला परम सुख आहे. सगळी सुख आमच्या बरोबर आहेत. जर तू नसशील तर त्या सुखांची आम्हाला काहीच गोडी साधता येणार नाही. अशी एक निराळीच कल्पना ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेली दिसते. गीता, तू आली आहेस ना आता? तू आता 38 आणि 39 एकत्र वाच. ओके. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. आता आपण हे 38 आणि 39 हे दोन श्लोक एकत्र अशासाठी वाचले की एक मोठं वाक्य या दोन श्लोकांनी मिळून पूर्ण होतं. त्यामुळे ते दोन्ही श्लोकांचा विचार हा एकत्र आपल्याला करावा लागतो. आता आधी पद फोडून मी एकदा वाचते. यद्यपि एते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्. आता अन्वय. यद्यपि लोभोपहत चेतसः एते कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे पातकं च न पश्यन्ति. इथे अर्धा भाग पूर्ण आला, पण आधी आपण अर्धा बघून मग परत जोडून पुन्हा एकदा सांगितलं. यद्यपि म्हणजे जरी, लोभोपहत चेतसः म्हणजे लोभामुळे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. चेतस म्हणजे बुद्धी. लोभामुळे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, नीट काम करत नाहीये, ते हे येते म्हणजे कोण? धार्तराष्ट्रः, कौरवाः. कुलक्षयकृतं दोषम, कुलक्षयामुळे होणारा दोष. मित्रद्रोहे पातकं च, आणि मित्रद्रोहामुळे केलं जाणारं पातक किंवा पाप. न पश्यन्ति, पाहत नाहीत. पुढे काय आता?
कथम न ज्ञेयम अस्माभिः पापात् अस्मान् निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषम प्रपश्यद्भिः जनार्दन. हे जनार्दना, कुलक्षय कृतं दोषम म्हणजे कुलक्षयामुळे निर्माण होणारा दोष प्रपश्यद्भिः अस्माभिः पाहणाऱ्या आम्ही, ते पाहणाऱ्याचा अर्थ जाणणाऱ्या आम्ही, अस्मात् पापात निवर्तितून या पापापासून दूर होण्याचा कथम न ज्ञेयम का बरं विचार करू नये. आता जनरल अर्थ सांगते, शाब्दिक अर्थ आपण बघितला. काय म्हणायचं त्याला, की हे कौरव हे अत्यंत लोभाच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे आपण जे काही युद्ध इथे आरंभलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या कुळाचा नाश होणार आहे आणि मित्रद्रोहाचा पातक सुद्धा आपल्या हातून घडणार आहे हे यांना कळत नाही. येते न पश्यंती म्हणजे हे जाणत नाही. ते म्हटलं पश्यंती म्हणजे फक्त बघणं असं त्याचा अर्थ नाहीये, जाणणं असं त्याचा अर्थ. हे त्यांना समजत नाहीये कारण त्यांच्या बुद्धीवर लोभाचा पडदा पडलेला आहे. पण हे जनार्दना, कुलक्षयाने जे काही जे होणार आहे वाईट ते आम्हाला तर कळतंय ना. प्रपश्यद्भिः अस्माभिः म्हणजे आम्हाला जर कळतं आहे की हे वाईट गोष्ट आपण करणार आहोत, तर हे कळत असताना जाणून बुजून आम्ही या पापापासून दूर का बरं होऊ नये. म्हणजे आम्ही व्हावं, म्हणजे आम्ही युद्ध करणं थांबवावं, म्हणजे या पापापासून आम्ही दूर होऊ असं त्याला म्हणायचंय. आता इथे अर्जुन एखाद्या वकिलासारखी आपली बाजू मांडतोय. आता इथे काय आहे, मित्रद्रोह आणि कुलक्षय कृतम दोषम हे दोन महत्वाचे शब्द आहेत. तर मित्रद्रोहाला म्हटलेलं आहे पातक म्हणजे पाप आणि कुलक्षयाला म्हटलंय दोष म्हणजे कुळाच्या नाशाने दोष उत्पन्न होतो. आता दोष आणि पातक ह्याच्यामध्ये पातक हा जरा अधिक गंभीर शब्द आहे आणि दोष हा त्या मानाने म्हणजे पातकाच्या मानाने थोडासा कमी गंभीर. म्हणजे मित्रद्रोहाला कुलक्षयापेक्षा जास्त गंभीर गुन्हा मानलेला आहे. आता मित्रद्रोह हे कारण आहे आणि कुलक्षयाचा दोष हे कार्य आहे म्हणजे त्याचा परिणाम आहे. युद्ध करणं, पांडवांनी युद्ध केलं तर मित्रद्रोह होणार आणि मित्रद्रोह झाला तर त्यांना पापही लागणार आणि त्यांच्या कुळाचा नाशही होणार. अशी ती सगळी संगती आहे म्हणजे कार्य कारण परंपरा ज्याला म्हणतो आपण. आता इथे आपण पहिल्यांदा मित्रद्रोह हा शब्द जरा समजून घेऊया. मित्रद्रोह म्हणजे काय, की जो आपल्यावर स्नेह करतो त्याच्या अहिताची कृती आपण स्वतः करणं पुढे होऊन गुणाकार घेऊन, किंवा अशी कृती जर कोणी करत असेल तर त्याला मदत करणं किंवा त्याला सपोर्ट करणं, त्याची समर्थन करणं की हो बरोबर आहे असं म्हणणं. आता ही जर मित्रद्रोहाची व्याख्या आपण पाहिली तर या व्याख्येनुसार कौरवांच्या बरोबर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये मैत्री नव्हतीच, कधीच नव्हती. म्हणजे लहानपणापासून ते कौरव पांडव भले एकत्र वाढलेले असू देत पण कौरवांनी पांडवांचा कायम मत्सरच केलाय. आता हा मत्सर शब्द कसा आलाय माहितीये का, मत्त हा सरती किती मत्सर हा म्हणजे माझ्यापेक्षा हा पुढे जातोय अशी जी भावना आहे त्याच्यामुळे जे दुःख होतं त्याला मत्सर म्हणतात. आणि कौरवांना ही भावना कायमच होती कारण भीम आणि अर्जुन यांना ते कधीच हरवू शकलेले नव्हते. अगदी खेळात सुद्धा हरवू शकले नव्हते, मोठमोठ्या स्पर्धांमध्येही हरवू शकले नव्हते. त्यामुळे आणि शकुनीही त्यांना जे काही तो मत्सर वाटत होता त्याला वारंवार वारा घालून त्याचं अग्नीत रूपांतर केलेलं होतं. तर त्यामुळे लहानपणापासून पांडवांचा द्वेष करणारे आणि त्याच्याशी शत्रुत्वाने वागणारे ही कौरव त्यांच्या विरुद्ध लढायला उभं राहणं त्याच्यामध्ये कसला आलाय मित्रद्रोह, काय बोलतोय हा अर्जुन. पण काय आहे आता पुन्हा इथे मोहाचा संबंध आहे ना. मोहामुळे काय होतं, जे वास्तवात आहे त्याच्यापेक्षा निराळच काहीतरी वाटायला लागतं आणि यालाच म्हणतात भ्रम. तो पहिल्यांदाच म्हणतो ना, भ्रमती वच मे मनः, माझं मन हे भ्रमल्यासारखं झालंय म्हणजे काय गोंधळून गेल्यासारखं झालंय. आणि मग जेव्हा असा भ्रम होतो तेव्हा दोन गोष्टी घडतात. एक तर वस्तुस्थिती जी आहे ती झाकली जाते. आता इथे वस्तुस्थिती काय आहे, कौरव आपले शत्रू आहेत पण ही गोष्ट अर्जुन विसरलाय. त्याला काय म्हणतात, आवरण.
त्याच्या बुद्धीवर आवरण पडलं, वस्तुस्थिती त्याच्यापासून झाकली गेली की तो विसरला. आणि एवढंच होऊन भागलं नाही. पुढे काय झालं, त्याला आणखी टोटली वेगळं अपोजिटच वाटायला लागलं, की हे कसे आपले मित्र आहेत, हे कसे आपले स्वजन आहेत. आणि हे जे वाटणं आहे, भलतंच काहीतरी वाटणं, त्याला म्हणायचं विक्षेप. आणि आवरण आणि विक्षेप या त्या दोन मायेच्या महान शक्ती. आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं होतं की माया म्हणजे मी आणि माझं, मी आणि माझं याच्यामुळे मोह उत्पन्न झालाय, त्याच्यामुळे भ्रम उत्पन्न झालाय. मग इथे माया एकदा कार्यरत झाली की तिच्या या दोन शक्ती सुद्धा आपल्या बुद्धीला कशा ग्रासतात. हा तत्वज्ञानाचा जरी विषय असला तरी अर्जुनाचं इथे मूर्तिमंत उदाहरण असल्यामुळे ते कळायला सोपं जाईल म्हणून मी इथं सांगतेय. पुन्हा पुढे आपल्याला याचा परामर्श इथे ठिकठिकाणी घ्यावा लागणारच आहे. तर या मायेच्या दोन महान शक्तींनी ग्रासला गेल्यामुळे जे शत्रू आहेत ते शत्रू दिसत नाहीत आणि उलट ते स्वजन वाटायला लागले. अशी सगळी गडबड अर्जुनाची झालेली आहे. आता परत मित्रद्रोह हे जे शब्द आहेत, पुन्हा मित्रद्रोह, कुलक्षय, हे कुठून आले अर्जुनाच्या मनात? परत सोर्स तोच आहे, संजयाकरवी पाठवला गेलेला धृतराष्ट्राचा निरोप. हाच सोर्स आहे. काय म्हणला होता तो निरोप, काय दिला होता संजयामार्फत, की तुम्ही साधुवृत्तीने वागत असताना कौरव जर तुमचा द्रोह करतील, तुमच्याशी वाईट वागतील, तर ते मित्रद्रोही ठरतील. आणि हे माझे मुलगे मित्रद्रोही आहेत, मित्रद्रोह करतायत हे मला माहितीये, पण आणि ते मला मान्यही नाहीये, कारण मित्रद्रोह हा केवढा मोठा पाप आहे हे मला माहितीये. पण माझी मुलं माझं ऐकत नाही, मी काय करू? पण तुम्ही सज्जन आहात, त्यामुळे तुमच्याकडे सहनशक्ती आहे, तुमच्याकडे असलेल्या सहनशक्तीचं सामर्थ्य दाखवून तुम्हीच चांगलं वागा. तुम्ही आतापर्यंत चांगलं वागताच आहात कौरवांच्या बरोबर, पण आता कौरव तुमच्या क्रॉसिंग मध्ये गेलेले आहेत, आडव्यात गेलेत किंवा काय म्हणू आपण, ते तुमच्याशी चुकीचं वागताय. म्हणून जर तुम्ही त्यांच्याशी द्वेषबुद्धीने वागायला लागला तर ते सुद्धा चुकीचं आहे. कारण का? मी सज्जन आहे, म्हणजे हा गुन्हाच झाला की सज्जन आहे म्हणजे. पण तुम्हीच सगळी शहाणपणाची वाक्यदारी पांडवांनीच घ्यावी असं तो सुचवतो. तर म्हणून मित्रद्रोह या पातकरूपी कारणातून पुढे, म्हणजे म्हणून हे शब्द त्याच्या मनात येत आहेत की मित्रद्रोह हे पातक आहे, ते फार मोठं आहे, ते आपल्याला लागायला नको, त्याच्यातून कुलक्षय होणार. आणि मग तो म्हणतोय की हे सगळं मी विचार करू शकतो किंवा पांडवांना सुद्धा हे समजू शकेल मी सांगितलं तर. मग असं असताना हे जाणून बुजून जर आम्ही युद्धाला पुढे गेलो की हे मोठं पातक आमच्या हातून घडणार आहे आणि याच्यामुळे एवढा भयंकर परिणाम घडणार आहे, हे कळत असून जर आम्ही युद्धाला सामोरे गेलो किंवा युद्ध करतच राहिलो तर ते जास्त चूक नाही का होणार? इथे एक गोष्ट सूचित केलेली आहे की न जाणता एखादी बाबा चूक झाली तर ती कदाचित थोडीशी क्षम्य समजली जाईल. ठीक आहे बाबा, त्यांना माहितच नव्हतं मग काय करणार. पण ज्यांना माहितीये त्यांनी जाणून बुजून ती चूक निर्ढावल्यासारखी करणं हे बरोबर नाही, त्याला क्षमा नाही असं अर्जुनाला वाटतंय. आता तो पुढे तो जो म्हणतोय की कुलक्षयामुळे काय काय वाईट परिणाम होणार आहेत, म्हणजे तो जाणतोय की काय वाईट परिणाम होणार आहेत. ते काय जाणतोय म्हणजे नक्की काय काय आहे ते सगळं तो आता पुढच्या 5 श्लोकांमध्ये मिळून तो सांगतोय. 40 ते 44 या 5 श्लोकांमध्ये मिळून त्यांनी सगळी कुलक्षय, कुलधर्म ह्या सगळी पार्श्वभूमी कशी सांगितली ती मोठी बघण्यासारखी आहे. तेव्हा आता आपण या 5 श्लोकांचा विचार एकत्र करणार आहोत, पण श्लोक मात्र आपण आधी एक एकटे वाचून घेऊ. म्हणजे 40वा वाचायचा, मग पदच्छेद, अन्वय, अर्थ अशा पद्धतीने 44 पर्यंत वाचून घेऊ आणि मग त्याचा सलग विचार करता करता जसा जसा संदर्भ येईल तसा तसा मी तो श्लोक पुन्हा वाचेन. किंवा गीता तू आता 40वा वाच, मग मध्ये पदच्छेद झाल्यानंतर 41 पुढे परत. ठीक. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मो विभवत्युत. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मः अभिभवति उत. आता अन्वय बघू. कुलक्षये सनातनाः कुलधर्माः प्रणश्यन्ति. कुलाचा क्षय झाला असताना, म्हणजे कुलाचा नाश झाला असताना
सनातन कुलधर्म, सनातन म्हणजे काय, परंपरागत कुलधर्म प्रणश्यंती म्हणजे नष्ट होतात. धर्मे नष्टे सती म्हणजे धर्म नष्ट झाला म्हणजे कृत्स्नम कुलम, कृत्स्नम म्हणजे सर्वच्या सर्व, सर्वच्या सर्व कुलावर अधर्म हा उत अभिभवती, अधर्माचाच पगडा बसतो. तो नुसता अर्थ एकदा बघूयात. कुलाचा क्षय झाला असताना सनातन म्हणजे परंपरागत कुलधर्म नष्ट होतात आणि धर्म नष्ट झाला म्हणजे सर्व कुलावर अधर्माचाच पगडा बसतो. पुढे 41. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अन्वय. हे कृष्ण म्हणजे हे कृष्णा, अधर्माभिभवात म्हणजे अधर्म प्रबल झालेला असताना कुलस्त्रिया प्रदुष्यंती, कुलस्त्रिया दूषित होतात म्हणजे दुराचाराकडे प्रवृत्त होतात. हे वार्ष्णेय, हे वृष्णी कुलोत्पन्ना, स्त्रीषु दुष्टासु स्त्रिया बिघडल्यामुळे वर्णसंकर हा जायते, वर्णसंकर उत्पन्न होतो. पूर्ण अर्थ. हे कृष्णा, अधर्म जेव्हा प्रबल होतो तेव्हा कुलस्त्रिया ह्या दुराचारी होतात, दुराचार करण्याकडे प्रवृत्त होतात. आणि हे वार्ष्णेया, स्त्रिया बिघडल्यानंतर वर्णसंकर उत्पन्न होतो. पुढे. संकरो नरकायैव कुलघ्नानान् कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः. संकरः नरकाय एव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरः हि येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः. अन्वय. संकरः कुलघ्नानां कुलस्य च नरकाय एव. संकरः म्हणजे वर्णसंकर, कुलघ्नानां म्हणजे कुलघातक्यांसाठी आणि कुलस्य आणि कुलासाठी, नरकाय एव म्हणजे नरकाचंच कारण होतो. लुप्तपिंडोदक क्रिया, पिंडदान आणि तर्पणादी क्रियांचा लोप झाल्यामुळे किंवा ज्यांच्या बाबतीत त्यांचा लोप झालेला आहे असे येषां पितरः, असे त्यांचे पितर सुद्धा ही पतंती पतन पावतात. परत एकदा अर्थ सांगते. वर्णसंकर हा कुळबुडव्यांना किंवा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि संपूर्ण कुलाला हा नरकात टाकण्यासाठी कारणीभूत ठरतो. ज्यांच्या बाबतीत ते पिंडदान आणि तर्पणादी क्रिया या सगळ्या लोप पावलेल्या आहेत त्यांचे पितर सुद्धा पतन पावतात. आपण हे सगळं विश्लेषण बघणार आहोत, त्याला काय काय म्हणायचंय. 43. दोषै एतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वताः. दोषैः एतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माः च शाश्वताः. आता अन्वय. एतैः वर्णसंकरकारकैः दोषैः, या वर्णसंकर घडवून आणणाऱ्या दोषांमुळे कुलघ्नानां कुलघातक्यांचे शाश्वताः कुलधर्माः जातिधर्माः च उत्साद्यन्ते, सनातन कुलधर्म आणि जातिधर्म हे नष्ट होऊन जातात. अर्थ सांगते परत एकदा. या वर्णसंकर घडवून आणणाऱ्या दोषांमुळे कुलघातक्यांचे सनातन कुलधर्म आणि जातिधर्म हे नष्ट होऊन जातात. 44. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके अनियतं वासः भवति इति अनुशुश्रुम. अन्वय. हे जनार्दन,
उत्सन्न कुलधर्माणाम मनुष्याणाम, हे जनार्दना, कुलधर्मांचा नाश झालेल्या मनुष्यांना अनियतम म्हणजे अनंत काळापर्यंत नरके वासः भवती, नरकवास भोगावा लागतो. इति अनुशुश्रुम, असं आम्ही ऐकलं आहे. अर्थ, हे जनार्दना, कुलधर्मांचा नाश झालेल्या मनुष्यांना अनंत काळपर्यंत नरकवास भोगावा लागतो असं आम्ही ऐकलेलं आहे. इथे हा एक टॉपिक ज्याला म्हणू तो पूर्ण आलाय की कुलक्षयामुळे काय 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 होत. आता आपण एक एक बघूया. आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की कुळामधल्या आपापसात म्हणजे जो वैर उत्पन्न झाल्यानंतर जे युद्ध होतं तर त्याच्यातून कुलक्षय उत्पन्न होतो. याविषयी ज्ञानेश्वरांनी ह्याचं वर्णन कसं ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर पद्धतीने केलंय. त्याच्या ओव्या आधी वाचते, त्याचा अर्थ बघू. पण कुलक्षयावरच आधारित हा पुढचा सगळा विषय आहे. जैसे काष्ठे काष्ठ मथिजे, तेथ वन्नी एक उपजे, तेने काष्ठ जात जाळीजे, प्रज्वळलेनी. तैसा गोत्रीची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोर कुळची नाशे. अर्थ बघूया. त्यांनी दृष्टांत असा दिलाय, म्हणजे उदाहरण दिलंय की जर लाकूड लाकडावर घासलं तर तिथे काय होतं, त्या घर्षणाने ठिणगी निर्माण होते. आणि मग ती ठिणगी जेव्हा वनामध्ये असते तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वणवे पेटतात की नाही, मोठ्या जंगलांमध्ये ती लाकडं सगळी कोरडी झालेली असतात आणि शुष्कतेमुळे ती पाराने एकमेकांच्यावर घासली तर त्याच्यातनं ठिणगी उत्पन्न होते आणि सगळी वनच्या वन, वृक्षाच्या वृक्ष सगळी जळून खाक होतात. ती उपमा त्यांनी दिली आहे की कौरव आणि पांडव दोघही कुरुवंशाचेच आहेत आणि त्यांच्यामध्ये वैरामुळे जेव्हा संघर्ष निर्माण होतोय तेव्हा जी युद्धाची ठिणगी पडलीये ती संपूर्ण कुरुवंशाला जाळून भस्मसात करणार आहे. मग त्याचा दुसरा ओवी त्यामध्ये तुलनेने सोपी आहे. तैसा गोत्रीची परस्परे, ह्या कुरुवंशामध्ये परस्पर जेव्हा वैरभाव निर्माण झाला आणि मत्सरामुळे एकमेकांचे वध करायला गोत्रातलेच लोक परस्परांच्या विरुद्ध उभे ठाकले तेव्हा कुळनाश होण्याचा महादोष उत्पन्न होण्याची भयंकर वेळ किंवा भयंकर परिस्थिती ही उत्पन्न झालेली आहे. आता कुलक्षय झाला असताना काय काय वाईट गोष्टी घडतात त्याला म्हणतात अनर्थ परंपरा. काय अनर्थ परंपरा निर्माण होते त्याचं वर्णन या 5 श्लोकांमध्ये मिळून केलेलं आहे. अनर्थ म्हणजे आधी बघू. अनर्थ म्हणजे चुकीच्या गोष्टी, घातक गोष्टी. अर्थ म्हणजे योग्य गोष्टी ज्या मिळवायला पाहिजेत. आता पुरुषार्थ हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल. 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर हे पुरुषार्थांचा अर्थ काय असतो? पुरुष म्हणजे मनुष्य. मनुष्य जन्माला आल्यासारखं त्या 4 गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हव्यात, कारण त्या त्याच्या हिताच्या असतात. हा अर्थचा अर्थ झाला. तर त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थ आहे अनर्थ. जे टाळावं, जे अहित होणार आहे ते टाळतो की नाही आपण, तो अनर्थ. आणि परंपरा ह्याचा अर्थ साखळी. एका दोषातून दुसरा दोष, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा, अशी जी साखळी निर्माण होते त्याला म्हणायचं परंपरा. आणि अनर्थ म्हणजे दोष किंवा चुकीच्या गोष्टी. एक चूक घडली की पुढची चूक घडते, पुढची घडली की त्याच्या पुढची घडते. ह्याला म्हणतात अनर्थ परंपरा. दुसऱ्या अध्यायात सुद्धा आपल्याला अशी एक अनर्थ परंपरा शिकायची आहे. त्याचं मूळ काम आहे म्हणजे शेवटी मनुष्याचा नाश. मध्ये सगळी साखळी जोडली, कामापासून क्रोध, क्रोधापासून अजून काही लोभ, मोह, असं करत करत संपूर्ण माणसाचा नाश होण्याची परिणती त्याच्यामध्ये होते. इथे ही साखळी सुरुवात होतीये ती पहिले त्याचं काय म्हणणं आहे, कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः. पहिली गोष्ट काय घडते कुलक्षयामुळे, तर सनातन कुलधर्म नष्ट होतात. त्याच्यामुळे काय होतं, कृत्स्नम कुलम अधर्मः अभिभवती. अधर्माची वाढ होते. संपूर्ण कुळामध्ये
अधर्म फोफावतो, ही दुसरा दोष होतो. त्याच्यामुळे काय होतं, अधर्माभिभवात कुलस्त्रिया प्रदुष्यंती, म्हणजे अधर्म वाढल्यामुळे कुलीन स्त्रिया ह्या भ्रष्ट होतात, त्यांची वागणूक चुकीची होते. त्याच्यामुळे काय होतं, स्त्रीषु दुष्ट असू वर्णसंकर हा जायते. त्याच्यामुळे कुलस्त्रिया भ्रष्ट झाल्यामुळे, चुकीचं बघायला लागल्यामुळे वर्णसंकर होतो. मग पुढे काय होतं, संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च, आणि लुप्त पिंडोदक क्रिया पितरः पतंती. पिंड आणि तर्पण क्रिया म्हणजे श्राद्धादी जी कर्म केली जातात त्यांचा लोप होतो, हा 5वा दोष. आणि त्याच्यामुळे पितरांना नरकवास प्राप्त होतो, हा 6वा दोष. एतैः वर्णसंकरकारकैः दोषैः जातिधर्माः कुलधर्माः च उत्साद्यन्ते, हा 7वा दोष. या वर्णसंकर एकदा घडला की त्याच्यामुळे सगळी जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था याचा पार विस्फोट होतो, सगळं विस्कटून जाते समाजाची घडी. आणि मग पुढे काय होतं, उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां नरके अनियतम वासः भवति इति अनुशुश्रुम. ज्यांची पूर्ण जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, सगळे कुलधर्म, जातीधर्म हे सगळे बंद पडले, नष्ट झाले, ते सर्व आपल्या पितरांसकट नरकामध्ये अनेक जन्मजन्मांतरीचा काळ, म्हणजे खूपच काळ, प्रचंड मोठा काळ त्यातनं नरकात खितपत पडावं लागतं. हा सगळ्यात शेवटचा अनर्थ. असे 8 अनर्थ सांगितलेले आहेत. आता आपण एकेका अनर्थाचं काय त्याला म्हणायचंय त्यांनी ते बघूया. पहिलं काय आहे, सनातन कुलधर्म नष्ट होतात. आता सनातन म्हणजे पिढ्यानपिढ्या परंपरेनं चालत आलेले, शाश्वत. आणि कुलधर्म म्हणजे कुळाचे आचार, धार्मिक परंपरा वगैरे. आता इथे प्रथम आपण धर्माची व्याख्या बघू. धर्म म्हणजे अशी काही दिव्य जीवन मूल्य, व्हॅल्यूज ऑफ लाईफ, की ज्याच्यामुळे जे आपण जर प्रॉपरली फॉलो केलं, ज्यांचं आचरण केलं, तर आपल्यातलं मूळचं आध्यात्मिक जे स्वरूप आहे ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आपण प्रकट करू शकू. ते सगळ्या धर्माची संकल्पना, मूळ ध्येय तेच आहे की आपलं आत्मस्वरूप आपण जाणणं. मग त्याच्यासाठी काय वापरलंय हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्माची सगळी जी आध्यात्मिक संस्कृती आहे ती वेगवेगळ्या धार्मिक विधींचा आधार घेऊन हे काम करते. धार्मिक विधींच्या द्वारे ही सगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे की हळूहळू हळूहळू कर्म करत 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 माणूस आपल्या स्वतःच्या स्वरूपाच्या परिचयापर्यंत जाऊन पोहोचेल. आणि म्हणून मग हे कुलधर्म म्हणजे काय, कुलधर्म म्हणजे एका कुटुंबामधले आचार, विचार, कृती, त्याचे जे काही नियम आखून दिलेले असतात ते म्हणजे कुलधर्म. मग या कुलधर्मामुळे काय होतं, त्या कुळातली माणसं ही एकमेकांशीही जोडलेली राहतात आणि परमेश्वराशी सुद्धा जोडलेली राहतात. कशी तर कुलधर्माच्या नित्य काही 4 प्रकारची कर्म सांगितलेली असतात. त्यांचे आपण नावं बघू आधी. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, विधी आणि निषेध, अशी 4 प्रकारची कर्म असतात. नित्य कर्म म्हणजे काय, जी रोज करायची असतात. म्हणजे सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून मगच स्वयंपाक करायचा, असं एखाद्या कुळामध्ये असेल. आमच्या घरी होतं, माझी आई कधीही अंघोळ केल्याशिवाय म्हणजे ब्रेकफास्ट सुद्धा बनवायची नाही, फक्त चहा चालायचा अंघोळीच्या आधी. असं प्रत्येक घरामध्ये वेगळं वेगळं असतं. किंवा काही ठिकाणी सोवळ्यात स्वयंपाक करण्याची पद्धत असते, किंवा सोवळं नेसून पूजा करतात, पूजा केल्याशिवाय खायचं नाही. हे असे रोजचे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही छोटे 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 नियम पाळायचे असतात, की बाबा सोमवारी कांदा लसूण खायचा नाही, शुक्रवारी खायचा नाही, त्यातल्या त्यात सदाचार आणि काहीतरी नियमामध्ये शिस्तीमध्ये वागण्याची काहीतरी एक सवय माणसाला लागावी, हा त्याच्या पाठीमागची भूमिका असते. हे झाली नित्यकर्म. संध्याकाळी शुभंकरोती म्हणावं, देवाशी दिवा लावावा, हातपाय धुवून हे करावं. अगदी छोटे नियम आहेत, पण ते ज्या घरामध्ये पाळले जातात तिथे जास्त करून सदाचारी
प्रजा किंवा सदाचारी लोक असतात, काहीतरी नियम पाळण्याची शरीराला मनाला सवय राहते. आता नैमित्तिक कर्म म्हणजे काय? नैमित्तिक कर्म म्हणजे आपण जे सणवार साजरे करतो, त्या निमित्ताने आपण जे काही करतो त्याला नैमित्तिक कर्म म्हणायचं. समजा आताच गुढीपाडवा होऊन गेला, मग गुढीपाडव्याला आपण गुढी उभारतो. मग त्या गुढी कशी उभारायची, त्याच्या खाली पाट, रांगोळी, त्याला ती गाठी घाला, हे करा ते करा, अमुक एक साडी नेसवा. हे सगळं करताना ती सगळी माणसं एकत्र येतात आणि एका ध्येयासाठी, मग ते ध्येय छोटंसं का असेना, पण त्याच्या भोवती ती सगळी एकत्र राहतात आणि हे सगळं देवासाठी चाललेलं असतं. त्यामुळे एका उच्च हेतूनी ती एकत्र आल्यामुळे त्यांच्यातला सलोखा वाढतो, त्यांच्यातलं प्रेम वाढतो. ते सगळं उत्साहाने करतात. आता गौरीचा सण तर आम्ही उदाहरण देऊ शकते की आमच्या चुलत घरी असतात गौरी, तर तेवढे 3 दिवस आम्ही सारखे तिकडेच धावत असतो, तिकडेच पडीक असतो म्हणलं तरी हरकत नाही. त्या गौरीला साड्या नेसवा, घर स्वच्छ करा, पदार्थ करा, डेकोरेशन करा. हे सगळं करताना आमच्यातली इंटरॅक्शन होते. आता आमची घरं वेगळी आहेत. पूर्वी तर मोठाली घरं, मोठाली कुटुंब असायची. आता आपल्या फॅमिलीज लहान लहान आहेत, पण त्या कुलधर्मांच्या निमित्ताने चुलत नाती एकत्र येतात, चुलत मावस, त्या निमित्ताने आपण एकमेकांना बोलावतो. काही दानधर्म आपल्या हाताने होतो. आता संक्रांतीच्या हळदी कुंकवाला काही वस्तू लुटण्याची जी पद्धत आहे, ते कुठून आलं? त्या निमित्ताने आपल्या हातून दुसऱ्याला काहीतरी दिलं जावं. हे सगळे जे सद्गुण आहेत, ते सद्गुण ह्या सगळ्या कुलधर्मांच्या माध्यमातून त्या कुटुंबातल्या प्रत्येक घटकावरती बिंबवले जातात आणि त्या निमित्ताने ती माणसं अधिकाधिक सदाचारी होतात, अधिकाधिक आस्तिक्य बुद्धी त्यांच्यामध्ये वाढते, ईश्वराविषयीचं प्रेम वाढतं. आता एक विधी आणि निषेध मी सांगितलं. विधी म्हणजे अमुक 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 हे करावं आणि निषेध म्हणजे हे टाळावं, हे करू नये. अशा स्वरूपात जे नियम सांगितलेले असतात त्याला विधी आणि निषेध म्हणतात. म्हणजे अतिथी दारामध्ये आला असता तो विनमुख जाता कामा नये, हा निषेधात्मक पद्धतीने सांगितलं. तीच गोष्ट विधी सकारात्मक पण सांगता येईल की अतिथी आला की हातातलं काम सोडून त्याचा सत्कार करावा, हा त्या कुळाचा धर्म आहे. दत्त महात्म्यामध्ये आलेलं आहे की अनसूयेचा हा अतिथी धर्म हा इतका प्रसिद्ध होता की कधीही कुठल्याही वेळेला कोणीही तिच्या दारी आलं तर ते विनमुख जाणार नाही. म्हणजे ही त्यांच्या कुळाची परंपरा इतकी सुप्रसिद्ध होती. तसे हे धार्मिक विधी. तर हे जे काही नियमावली असते प्रत्येक कुळाची, त्याला कुळधर्म म्हणतात आणि त्याच्यामधून अनेक पिढ्यांना चांगलं कसं वागावं याविषयीचं मार्गदर्शन पिढ्यानपिढ्या मिळत राहतं. म्हणून महाभारताच्या उद्योग पर्वात, महाभारतात 18 पर्व आहेत, त्यातल्या 4थ्या पर्वाला उद्योग पर्व असं म्हणतात आणि त्या उद्योग पर्वामध्ये कुठले गुण आहेत की जे कुलधर्मांच्या माध्यमातून चांगल्या कुलांमध्ये प्रस्थापित केले जातात आपल्या कुटुंबामध्ये, त्याचं एक वर्णन एका छोट्या श्लोकात केलेलं आहे. तो श्लोक वाचते. तपोदमो ब्रह्मवित्तम वितानाः पुण्या विवाहाः सततान्नदानम येष्वे वैते सप्तगुणा वसंती सम्यक वृत्तास्तानि महाकुलानी. तपहा, तप, दमहा, दमहा म्हणजे शरीरांचं इंद्रिय संयमन, ब्रह्मवित्तम वेदाध्ययन, वितानाः यज्ञकर्म, पुण्याहा विवाहाः म्हणजे पवित्र पद्धतीने केलेले विवाह, सततान्नदानम सतत अन्नदान करणं आणि सदाचार, हे 7 गुण हे कुलधर्मांच्या निमित्ताने किंवा कुलधर्मांच्या माध्यमातून ज्या कुळांमध्ये पाळले जातात व वाढवले जातात त्यांना महाकुल असं म्हणतात. आता बघा, तप म्हणजे काय? तप म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक जेव्हा आपण स्वीकारतो की मला हे कष्ट पडणार आहेत, पण हे मला मिळवायचंय म्हणून हे कष्ट मी आनंदाने स्वीकारणार आहे, त्याला तप म्हणतात. जसं ध्रुव बाळ लहान होता आणि त्याला अढळपद हवं होतं, तर त्याच्यासाठी त्यांनी कठोर तप लहान वयात सुद्धा आनंदाने केलं, त्याला तप म्हणतात. त्या माणसाला माहिती असतं की आपल्या शरीराला मनाला कष्ट पडणार नाही, पण ते तो स्वतःहून स्वेच्छेने स्वीकारतो. काहीतरी मोठं गोल त्याला मिळवायचं असतं म्हणून त्याला म्हणतात तप. दम म्हणजे इंद्रिय संयम. आपण कायमच इंद्रियांच्या आहारी जाऊन वागणं हे काही बरोबर नसतं.
थोडी इंद्रियांना नकोची पण सवय. आपण म्हणतो की नाही, लहान मुलांना सुद्धा काही हट्ट केला की दे, अमुक मागितलं दे. अरे तो चॉकलेट सारखाच मागेल, तो 10 चॉकलेट खाईल, त्याचे दात खराब होतील, त्याला काय कळणार आहे? तुम्हाला कळतंय की नाही? मग तुम्ही त्याला अडवता नाही, एकच चॉकलेट एका दिवशी मिळणार आहे. म्हणजे त्याला तुम्ही आपोआप इंद्रिय संयमनच करायला लावता. तर इंद्रिय संयमन असा मोठा शब्द नाही आपण वापरत, पण जसं त्या लहान मुलांना पण आवरावं लागतं, तसंच आपलंही सगळी इंद्रिय ही लाड करून घेण्यामध्ये अगदी तरबेज असतात. त्यामुळे त्यांना स्वतःचे लाड हवेच असतात, पण ते लाड सारखे करायचे नाही, नाहीतर शरीरावरती आणि आपल्या बुद्धीवरती परिणाम होईल, एकंदरीत आपल्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होईल. हे ओळखून आपण स्वतःला कंट्रोल करतो. त्याच्यासाठीच उपास वगैरे किंवा आपली व्रतवैकल्य जी आहेत, ती सगळी त्या इंद्रिय संयमनाची सवय लावण्यासाठीच निर्माण झालेली आहे. उपासाच्या दिवशी आपण हलकं खाणं अपेक्षित आहे, कमी खाणं अपेक्षित आहे. कारण का? उपास म्हणजे उपवास असा खरा शब्द आहे. उपास हे त्याचं अपभ्रष्ट रूप आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. कुणाच्या जवळ राहायचंय? उपवासाच्या दिवशी आपल्याला परमेश्वराच्या जवळ राहायचंय. आणि परमेश्वराच्या जवळ राहायचं असेल तर आपली बुद्धी सतर्क आणि आपण असे दक्ष अलर्ट पाहिजे. मग तो अलर्टनेस कशामुळे येईल? आपण जर चापून खाल्लं तर आपल्याला झापड येते, बरोबर? हा आपला सगळ्यांचाच अनुभव आहे. तर आपलं पोट हलकं असेल, हलकं फुलकं खाऊन आपल्या पोटात जागा असेल, थोडीशी भूक शिल्लक असेल, तर आपल्याला झोप येणार नाही आणि आपण जी काही परमेश्वराची साधना करू ती अधिक अलर्टली आपल्या हातनं होईल. असं प्रत्येक जे कुळाचार किंवा धर्म असतात त्याच्या पाठीमागे काहीतरी विचार असतो, की हे कशासाठी केलेलं आहे. वेदाध्ययन. वेदाध्ययन म्हणजे काय? आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपणच कधी वाचलेलं नसतं. आता स्मृती ग्रंथ आहे, आपण जो वाचतोय भगवद्गीता, त्याच्यामध्ये उपनिषदांमधलं सगळं तत्वज्ञान हे सारं रूपाने आलेलं आहे. म्हणजे एका दृष्टीने गीतेचं अध्ययन केल्यामुळे आपल्याला वेदात काय सांगितलंय त्याची झलक किंवा ह्याचं सार आपल्याला समजणार आहे. म्हणजे एका दृष्टीने आपलं हे वेदाध्ययन म्हणायला हरकत नाही. यज्ञ कर्म. यज्ञ म्हणजे काय? फक्त यज्ञ कुंडामध्ये आहुती देणं ह्यालाच फक्त यज्ञ म्हणत आहेत. यज्ञाचा फार मोठा व्यापक अर्थ आहे, की निस्वार्थ बुद्धीनी आणि त्यागवृत्तीने आपण जी कृती करतो त्याला सुद्धा यज्ञ म्हटलं जातं. म्हणून त्यागवृत्तीने आणि निस्वार्थ बुद्धीने जर आपण जेवलो तर ती सुद्धा कृती यज्ञ कर्म म्हणून गणली जाते. आपण श्लोक म्हणतो की नाही, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. उदर भरण्यासारखी छोटीशी क्रिया सुद्धा यज्ञ कर्म होऊ शकते. फक्त तुम्ही ती काय भूमिकेतून करता, आतल्या ब्रह्माला तुम्ही आहुती देताय असं तुमच्या मनामध्ये असेल तर ते यज्ञ कर्म होईल. मी फक्त पोट भरण्यासाठी जर जेवत असेल तर नाही, मग ते फक्त पोट भरणंच होईल. पवित्र विवाह म्हणजे पवित्र पद्धतीने केलेले विवाह, म्हणजे सगळ्या धर्माच्या सगळ्या नियम पाळून केलेले विवाह असे म्हणू. सतत अन्नदान. अन्नदानाला तर खूप महात्म्य आहेच. आणि सदाचार. तर हे 7 महत्वाचे गुण जोपासणं हा कुलधर्मांचा महत्वाचा हेतू आहे. आणि हिंदू संस्कृतीनुसार कुटुंब हा समाजाचा एक अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो. आणि हे जे 7 गुण आहेत ते त्या कुटुंबाला वाढीस लागतील, कुटुंबामध्ये वाढीस लागतील अशा पद्धतीने कुटुंबातली जी वडीलधारी मंडळी असतात ती म्हणजे वडील, चुलते, आजोबा, आज्या हे योग्य प्रकारे शिस्तीनं, कधी धाकानी कधी प्रेमानी असं कुटुंबातल्या सगळ्या मंडळींमध्ये हा एकोपा राखत, कधी शिस्त लावत हे त्यांना एकत्र ठेवतात. आणि त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या जीवनाचा एक स्तर मेंटेन केला जातो, उच्च दर्जा मेंटेन केला जातो, तो ह्या कुळधर्म आणि कुळाचारामुळे. आणि म्हणून या सनातन कुळधर्मांना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? धर्मदीप. धर्मदीप म्हणतात. म्हणजे त्या धर्मदीपाच्या प्रकाशामध्ये योग्य आचरण कसं करावं हे अनेक पिढ्यांना समजत राहतं. ज्ञानेश्वरीतल्या ओवी वाचते. असता दीपू दवडीचे, मग अंधकारी राहाटीचे, तरी उजूचिका आडळीजे जयापरी. आता अर्थ.
असता दीपू दवडीजे, म्हणजे धर्मदीप जर विझवून टाकले, मग अंधकारी रहाटीजे, तर स्वैर वर्तनाच्या अंधकारामध्ये रहाटावं म्हणजे वावरावं लागेल. आणि दिव्यत्वाचा मार्ग उजूची म्हणजे अगदी सरळच जरी असला तरीही अंधारात तुम्ही चचपडत असल्यानंतर तो मार्ग सरळ जरी असला तरी तुम्ही त्याच्यावर ठेचकाळाल, अडखळाल, धडपडाल. असं कसं तरी अडखळत, धडपडत, चाचपडत तुम्हाला जीवन जगावं लागेल. तैसा कुळी कुळक्षयो होय, तये वेळी तो आद्य धर्मो जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. हेच जर कुळक्षय झाला तर हे जे सनातन धर्म आहे ते लोप पावतात आणि मग पापा वाचून काही गत्यंतरच उरत नाही, असं अर्जुनाला म्हणायचंय. आता अर्जुनाचा मुख्य प्रश्न काय आहे की कुळातले धर्मकृत्य करणारी जी मुख्य पुरुष असतात ते जर युद्धात मारले गेले तर मग कुळधर्म करणार कोण? आता ह्याच्यामध्ये कर्ते पुरुषांचं मरण ओढवणं ही तर एक वाईट गोष्ट आहेच पहिली, आणि दुसरी म्हणजे त्यांचं मरण झाल्यामुळे धर्मकृत्य बंद पडणार, कुळधर्म बंद पडणार. धर्मक्रियांचा लोक ही त्याच्याही पेक्षा अधिक दुःखदायक अशी गोष्ट अर्जुनाला वाटते. आता याचं कारण काय आहे की गृहस्थाश्रमामध्ये धर्मकृत्यांनी माणसांच्या मनाच्या भूमीची मशागत केली जाते. विवेक चूडामणी नावाचा एक ग्रंथ आहे आद्य शंकराचार्यांचा, त्याच्यात त्यांनी म्हटलंय चित्तस्य शुद्धये कर्म, म्हणजे कर्माने काय होतं तर चित्ताची शुद्धी होते, आणि एकदा चित्ताची शुद्धी झाली की मग ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी अनुकूल होतं. आपण म्हटलंय सुरुवातीलाच म्हटलंय की आपल्याला मोक्ष मिळवणं हे आपल्या धर्माचं सगळं, आपल्या धर्मानुसार प्रत्येक व्यक्तीचं मोठं उद्दिष्ट आहे, आणि ते उद्दिष्ट गाठण्यासाठी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे कुळाचार पाळून ही मनाची मनरूपी भूमीची मशागत केली जाते, आणि मग त्या भूमीमध्ये मांगरलेल्या त्या भूमीमध्ये ईश्वर प्राप्तीच्या इच्छांची बीज पेरली जातात, त्याला साधनेचं पाणी घातलं जातं, मग त्याला ज्ञानाचं पीक येतं, आणि मग सुख समाधानाचं, शाश्वत समाधानाचं फळ चाखायला मिळतं. ह्या सगळ्याला एक सिक्वेन्स आहे, त्याला काहीतरी पर्पज आहे, म्हणजे सगळ्यांनी मिळून आनंदात राहावं, आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला काही मर्यादेत वागावं लागेल. अमर्याद स्वैर वर्तन करून चालणार नाही, आणि हे मर्यादेत राहून स्वतःही आनंद घ्यावा आणि कुटुंबातल्या सगळ्यांनाही आनंद द्यावा, अशी ही सगळी व्यवस्था ही कुळधर्मांच्या माध्यमातून आपल्या धर्मामध्ये ठेवलेली आहे. त्यामुळे जर कुळधर्मच बंद पडले तर मग ही मशागतच थांबेल, आणि या मशागत न केलेल्या मनामध्ये मग स्वैर वागणार ना तुम्ही. मग तुम्हाला हे हवं हे खा, ते हवं ते खा, अमुक करा, मला हे हवं मी मिळवणार, तुला मिळालं नाही तरी मला काही फरक पडत नाही. मग हे स्वैर भोगेच्छांचं बी त्याच्यामध्ये पेरलं जाईल, आणि मग असं वागल्यामुळे काय होईल, अधर्म फोफावेल. जी दुसरी, पहिलं जे होतं की कुळधर्म बंद पडतील, कुळधर्म बंद पडल्यामुळे दुसरी घटना काय होईल तर अधर्मांचं तण माजेल. इथपर्यंत 40व्या श्लोकाचं हे विवेचन झालेलं आहे. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः, धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मः अभिभवति उत. कुलाचा क्षय झाला असताना सनातन म्हणजे परंपरागत कुलधर्म नष्ट होतात, आणि धर्म नष्ट झाला म्हणजे सगळ्या कुळावर अधर्माचा पगडा बसतो. म्हणजे त्या अनर्थ परंपरेतली जी 8 गोष्टी होत्या त्याच्यातल्या पहिल्या 2 गोष्टी त्या 40व्या श्लोकात सांगितलेल्या होत्या त्या आपण आता कव्हर केल्या, आणि मला वाटतं आता वेळ संपत आली आहे, त्यामुळे कुणाला काही शंका विचारायची असेल तर विचारून मग आपण प्रार्थना म्हणून थांबूया, कारण पुढचा टॉपिक तसा मोठा आहे तर ते अर्धवट बोललं जाईल. कुणाला काही विचारायचंय? कारण आजचा थोडासा वेगळाच टॉपिक होता, त्याच्यामध्ये शंका असू शकतात. आता नवीन सुनीता बोलतेय, नवीन आपण पिढ्यांमध्ये आत्ताच्या बघतो की हे असं आता त्यांनी जे सांगितलं तर्पण म्हणजे
गेल्यानंतरच जे करत नाहीत ना विधी वगैरे, बऱ्याच ठिकाणी आताशी करत नाहीत. मग आम्ही देणगीच देतो किंवा एका ब्राह्मणाला दूध केळं देतो वगैरे. तर हे काय म्हणजे माहित नाहीये मला काय त्याचं. नाही, खरं म्हणजे ना, म्हणजे मी पण असं काही कारणामुळे काही वर्षामध्ये असं केलं होतं. मग माझ्या मनात काहीतरी विचित्र विचार आले आणि मी ते थांबवलं श्राद्ध वगैरे करणं. पण मग नंतर जशी मी या अभ्यासात आले तशा मला काही काही गोष्टी कळत गेल्या आणि मग मी पुन्हा सुरुवात केली. म्हणजे मला असं कळलं की तुम्हाला दानधर्म करायचा आहे, खुशाल करा, जरूर करा, पण म्हणजे श्राद्ध न करणं त्याला हा पर्याय नाही. श्राद्ध करण्याला पर्याय असू शकत नाही. पण आपल्याला माहितीच असतं, कारण आपण आपल्या परंपरांचा अशा दृष्टीने कधी विचार केलेला नसतो. म्हणजे श्राद्ध हे श्रद्धेने व्हायला पाहिजे ही गोष्ट खरीच, पण त्यातल्या क्रियांच्या पाठीमागे अर्थ आहे. आणि आता आपल्याकडची काही जी पुराणं आहेत, गरुड पुराण विशेषतः, कारण मी काही सगळी पुराणं वाचलेली नाहीयेत, पण गरुड पुराण मी थोडंसं वाचलंय. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या नरकाच्या कल्पना किंवा श्राद्ध वगैरेचे त्याच्या पाठीमागचे अर्थ हे सगळं दिलेलं आहे. पण आपण आपले शास्त्र, धर्मशास्त्र कधी वाचलेलीच नाही, त्यामुळे आपल्याला मग ते काही कळत नाही आणि आपण मॉडर्नायझेशन किंवा आधुनिकीकरणाच्या ह्याच्याखाली वाहवत जातो आणि या गोष्टी करत नाही. ते बरोबर नाहीये. कारण काय, माझे आजोबा सुद्धा करत नसत. म्हणजे त्यांचं कसं होतं, ब्रिटिशांच्या वेळेस शाळा नवीन उघडणे, विद्यार्थी घरात ठेवून त्यांना म्हणजे जेवणखाण घालून विद्या देणे, असं सगळं महान सगळं करत होते ते. त्यामुळे मी काय म्हणते, एक वेळ ते हेही होऊन जात असेल, काय म्हणतो ना, पाप पुण्याचं काय जे असेल ते. पण पुढच्या ह्याच्यात सुद्धा म्हणजे माझ्या वडिलांचं सुद्धा त्यांनी खूप दान म्हणजे कधीच मागितले नाही पैसे. ते डॉक्टर होते, जे द्याल ते असं. म्हणजे त्याच्यात सुद्धा त्यांचं बरंच हे झालं असेल, माहित नाही. पण आम्ही अगदीच सामान्य त्या मानाने जगतो ना, मग आम्ही स्वतः काही करत नाही श्राद्ध वगैरे. म्हणून मला असं वाटलं की आपण काहीच करत नाही आणि त्यांच्या एवढं महान आयुष्य आपण तसं जगत नाही. त्यामुळे म्हणजे आपलं तेच होतं की आपण त्यातलं आपल्या सोयीचं असतं ना, ती चांगली सूट आपण घेतो आणि जे करायला हवं ते पटकन सोडून देतो. त्यामुळे आपलं सगळं धेडगुजरी होतं. एक्झॅक्टली. त्यांचं आणि ती जी काय होती ना सेवा व्रती आणि कष्ट, आणि काहीच त्यांना स्वतःसाठी नको असायचं ना पूर्वीच्या पिढ्यात. ते नाहीये आता तेवढं. म्हणजे जिथे खूप निस्वार्थीपणा दाखवायला पाहिजे तिथे आपण तेवढा दाखवतो का? आपण म्हणजे एकांगीच आपलं असतं की हो चला हे शास्त्र श्राद्ध वगैरे करण्यात काही अर्थ नाही असं म्हणून म्हणजे त्याला श्राद्ध बंद केलं. पण मग दुसरं आपण काहीतरी कॉम्पेन्सेट करतो असं पण नाही. आणि मुख्य म्हणजे काही गोष्टी या कॉम्पेन्सेट होतही नाही, पण जे आपल्याला माहिती नसतं. माहिती एक्झॅक्टली नसतं तेच कोण आपल्याला. ठरवणार ना हे असं. आपण सोयीस्कर काहीतरी अर्थ काढत. आणि आता पुढच्या ह्याच्यामध्ये येणार आहे की पिंडदान आणि तर्पण क्रिया ह्याचा एक पठडीतला अर्थ त्याला म्हणू आणि थोडा आधुनिक अर्थ किंवा वेगळ्या पद्धतीने असे दोन्ही अर्थ लावून. म्यूट झालं. भारतीताई तुम्ही म्यूट झालात. भारतीताई तुम्ही म्यूट झालात. त्यांना नाही कळणार बहुतेक, चुकून झालंय ते, हात लागला. 40व्या ह्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. आपण प्रार्थना म्हणूयात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि